नमस्कार. मी समीर माचवे. मी एक फायनान्शियल फ्रीडम कोच आहे आणि फायनान्शियल मॅनेजमेंटचा साधारण 25 वर्षाचा अनुभव मला आहे. 99 सालापासून मी या क्षेत्रात काम करतो आणि माझा हा जो काही अनुभव आहे, हा तुमच्या उपयोगी पडावा म्हणून मी ही सीरीज सध्या रन करतोय. लॉज ऑफ कंपाउंडिंग नावाने ही सीरीज आहे आणि या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आता या सीरीजमध्ये मी अनेक व्हिडिओ बनवतोय, ज्याच्यामुळे त्याचा वापर करून त्या व्हिडिओजमध्ये मी जे नॉलेज तुमच्याशी शेअर करणार आहे, त्याचा वापर करून तुम्ही तुमचं लाँग टर्म वेल्थ क्रिएशन करू शकता. हा माझा मानस आहे आणि आय होप दॅट हेल्प्स इन क्रिएटिंग युअर वेल्थ. आजचा जो व्हिडिओ आपला आहे, तो आहे लेट एव्हरी रुपी वर्क हार्ड. म्हणजे तुमच्या पैशाला ओव्हरटाईम कसा करायला लावायचा, या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि म्युच्युअल फंडचा वापर याच्यासाठी कसा करायचा, कारण गेले 25 वर्ष मी म्युच्युअल फंडचा वापर करतोय माझ्या पैशाला कामाला लावण्यासाठी. एक गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो, की आज आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे. तो थोडासा वाढवा. दररोज एक 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जे तुम्हाला जमेल, त्यावेळेस एक चांगलं कंटेंट सोशल मीडियावरनं तुम्ही ग्रहण करा. पुस्तकं वाचा, ऑडिओ, पॉडकास्ट ऐका, काही पण करा. पण स्वतःच्या ग्रोथसाठी एक अर्धा पाऊण तास रोज काढणं आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष मी हे करतोय. जवळपास 1200 पुस्तकं माझी वाचून झाली आहेत आणि त्या बेसिसवरच मी तुम्हाला हे सांगतोय, की सगळ्यात जास्त जी इन्व्हेस्टमेंट फळते ती आहे तुम्ही स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे हे विसरू नका, की तुम्ही रोज जे करणार आहे त्यांनीच तुमची ग्रोथ साधली जाणार आहे. राइट? सो आजचा आपला विषय पैशाला कसं कामाला लावायचं आणि त्याच्यासाठी म्युच्युअल फंडचा कसा वापर करायचा. तत्पूर्वी मला हे कळणं गरजेचं आहे, की तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, की तुम्ही नुसतं एंटरटेनमेंटसाठी या चॅनलवर, या व्हिडिओमध्ये आलेले आहात. तर जर तुम्ही सीरियस असाल, तर खाली कॉमेंटमध्ये लिहा कंपाउंडिंग. म्हणजे मला हे कळेल, की यू आर कमिटेड टू बीइंग रिच, यू आर कमिटेड टू गिव्हिंग द बेस्ट पॉसिबल लाईफ टू युअरसेल्फ अँड युअर फॅमिली. ही कमिटमेंट, ही ॲक्शन घेणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा कंपाउंडिंग लिहिता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक मेसेज पाठवता, की येस आय एम कमिटेड. राइट? आता एक सोपा ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे. तो आहे फ्लेक्झी कॅप फंडचा. ग्रोथ ऑप्शन. एक फ्लेक्झी कॅप फंड आपण त्याच्यात ग्रोथ ऑप्शनमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. जे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला आहेत. डिव्हिडंड ऑप्शन आहे, डिव्हिडंडमध्ये पेआउट आहे, डिव्हिडंडमध्ये रिइन्व्हेस्ट आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. ग्रोथमध्ये आपण गुंतवणूक करायची. हा यातला प्लॅन आहे आपला. आणि इथे काय होतं, की जो परतावा मिळतो, एखाद्या त्या फंड मॅनेजरनी कुठल्यातरी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्या स्टॉक्समध्ये जो काही परतावा आला, म्हणजे डिव्हिडंड आला असेल, बोनस आला असेल, हे सगळे पैसे रिइन्व्हेस्ट होतात आणि त्या युनिट्सची व्हॅल्यू जी आहे, एनएव्ही, ती वाढत जाते. सो इट इज व्हॉटएव्हर अर्निंग्ज आर देअर, तिथे ते कंपाउंडिंग होणार आहे, अर्निंगवर अर्निंग होणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की फ्लेक्झी कॅप फंड का वापरायचा आहे? दुसरे अनेक फंड आहेत. तर फ्लेक्झी कॅप फंडमध्ये एक युनिक गोष्ट आहे, की मार्केटमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? लार्ज कॅपमध्ये रॅली चालू आहे, मिड कॅपमध्ये चालू आहे, स्मॉल कॅपमध्ये चालू आहे. ही फ्लेक्सिबिलिटी त्या फंड मॅनेजरकडे आहे. तो मार्केटच्या चालीवरनं हे ठरवू शकतो, की सध्या जास्तीत जास्त व्हॅल्यू कुठे मिळेल मला आणि त्या अनुषंगाने तो पोर्टफोलिओ हा चेंज करू शकतो. लार्ज कॅप फोकस करू शकतो, मिड कॅप फोकस करू शकतो किंवा स्मॉल कॅप फोकस करू शकतो. जेव्हा आपण समजा स्मॉल कॅप अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर तुम्ही असाल आणि तुम्ही स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केली आणि आता सध्या स्मॉल कॅपमध्ये रॅली नाही चालू, मार्केटमध्ये स्मॉल कॅपमध्ये करेक्शन चालू आहे, तर इट विल नॉट वर्क इन युअर फेवर. पण तेच फ्लेक्झी कॅपमध्ये असेल, तर त्याप्रमाणे फंड मॅनेजर ही गोष्ट मॅनेज करून घेतो. आणि एवढी गोष्ट निश्चित आहे, की आपल्यापेक्षा फंड मॅनेजर हा हुशार आहे. त्याच्याकडे टीम आहे, लाखोचे सॉफ्टवेअर्स आहेत. तर यू कॅनॉट आउटबीट दी फंड मॅनेजर. तो प्रयत्नही माणसाने करू नये. एकदा तो फ्लेक्झी कॅप फंडमध्ये आपण पैसे टाकले, की आपलं ॲज अ इन्व्हेस्टर काम काय आहे? तर आपली पाईपलाईन चालू ठेवणं. आपली जी काही मंथली एस-आय-पी आपण केलेली आहे, ग्रोथ ऑप्शनमध्ये, तिथे कन्सिस्टन्सी ठेवणं फार आवश्यक आहे. ही कन्सिस्टन्सी आपण वर्षानुवर्ष जर ठेवली, तर ऑटोमॅटिकली आपला पोर्टफोलिओ हा मोठा होत जातो आणि आपल्याला तो रिझल्ट किंवा जी काही लाँग टर्म वेल्थ क्रिएशन करायचंय, ती 100% मिळते. पुढे जाऊन मी काही उदाहरणं देणार आहोत. त्यामुळे प्लीज स्टिक अराउंड विथ दिस व्हिडिओ फॉर सम टाईम अँड यू विल गेट अ आयडिया. एक गंमत बघा, फ्लेक्झी कॅप फंडची पॉवर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. भारतातला एक फंड आहे, ज्यांनी 15% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत
आणि असं त्यांनी 95% वेळा केलेलं आहे. कॅन यू इमॅजिन? म्हणजे 100पैकी 95% ऑफ द टाइम हा फंड 15% वर रिटर्न देतो. पण ते रिटर्न्स कोणाला मिळतात? जे सातत्याने 10 वर्ष त्याच्यात गुंतवणूक करतायत, अशाच लोकांना मिळतात. आणि अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये एव्हरेज एस-आय-पीची जी लाईफ आहे, ती सेबीने दिलेल्या डेटा किंवा एम्फीने दिलेल्या डेटाप्रमाणे फक्त 2.5 वर्ष आहे. ही आपली शोकांतिका आहे. त्यामुळे एस-आय-पी चालू ठेवणं आवश्यक आहे आणि लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. या फंडांनी 95% ऑफ द टाईम इट हॅज गिव्हन व्हेरी हाय रिटर्न्स. याचं कॅल्क्युलेशन जर मी केलं, तर आपल्याला ही पॉवर ऑफ कंपाउंडिंग लक्षात येईल, की समजा मी ₹10,000 महिन्याची एस-आय-पी या फंडमध्ये केली असती आणि हा 10 वर्षाच्या कालावधीत मी ती फंडमध्ये चालू ठेवली असती, तर माझी गुंतवणूक ₹12,00,000 झाली असती. आणि त्या ₹12,00,000चं व्हॅल्युएशन ॲट द एंड ऑफ 10 इयर्स हे ₹31,00,000 असतं. म्हणजे मला नफा किती झालाय? माझ्या मुद्दलीपेक्षा जास्त. ₹19,00,000चा नफा मला झालेला आहे. आणि जर ह्याचं कंपाउंडिंग तुम्ही केलं आणि कॅल्क्युलेशन केलं, तर तुम्हाला हे दिसेल की 18.5%चा परतावा याच्यातनं जनरेट झालेला आहे. धिस इज हमंगस. आणि हे जर तुम्ही कंपेअर कराल इन्फ्लेशनशी, तर इन्फ्लेशन या कालावधीत साधारण 7% जरी आपण धरलं, तर हा जो डिफरन्स आहे, हा 11%चा डिफरन्स आहे, विच इज व्हेरी, व्हेरी गुड. आणि हीच अमाउंट समजा मला म्युच्युअल फंडमध्ये रिस्क वाटते, मला मार्केटचं खाली वर होणं आवडत नाही, त्यामुळे मला एकदम सेफ इन्व्हेस्टमेंट द्या, असं म्हणणारी जर मी व्यक्ती असेल आणि मी हे पैसे पी-पी-एफमध्ये ठेवले, सेम ₹10,000 महिन्याला मी पी-पी-एफमध्ये टाकत गेलो, तर आय विल गेट 17.5 लॅक्स. म्हणजे तिथं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझा किती झाला? 7.25% ओन्ली. इथे मला हा सांगायचं नाहीये, ही गोष्ट सांगायची नाही, की पी-पी-एफ चांगलं आहे का वाईट आहे. इथे आपल्याला हे बघायचंय, की कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट केलं आणि चांगला एक ॲसेट क्लास घेतला, तर आपण चांगलं वेल्थ क्रिएशन करू शकतो. आणि मला असं वाटतं, की प्रत्येक माणूस जसा त्याच्या त्याच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, तसा तो इन्व्हेस्टमेंट वाढवतो देखील. तर ही एस-आय-पी कंटिन्युअसली फक्त 10,000 कोणीच ठेवणार नाही. निश्चितच ती वाढवलेली असणार आहे. बट हे उदाहरण आपल्याला हे सांगतं, की कंपाउंडिंगसाठी वेळ देणं फार आवश्यक आहे. आता असं केल्याचं, ही स्ट्रॅटेजी वापरण्याचे काही ॲडव्हांटेजेस आहेत. पहिला ॲडव्हांटेजेस काय आहे, की इट इज व्हेरी सिंपल. ग्रोथ ऑप्शनमध्ये पैसे टाकायचे आणि मग हा प्रश्न पडत नाही ना, की काय करायचं? मी डिव्हिडंड घेऊ आणि तो परत इन्व्हेस्ट करू, पेआउट घेऊ, ते पैसे वापरू का काय करू? तो जो काही परतावा निर्माण होणार तो त्या फंडात राहतो. आपल्याला डोकं लावायची गरज पडत नाही. इट बिकम्स व्हेरी, व्हेरी सिंपल स्ट्रॅटेजी. दुसरा ॲडव्हांटेज काय आहे? तर तुम्ही तुमच्या नोकरी-धंद्याच्या ठिकाणी फोकस करू शकता. तुम्ही स्वतःवर फोकस करू शकता. तुम्ही तुमचे स्किल्स वाढवण्यावर फोकस करू शकता. तुम्ही तुमच्या करियर ग्रोथमध्ये फोकस ठेवू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट ही स्वतःची गती घेत राहतं. ती स्वतःची चाल चालत राहतं आणि तुमचं वेल्थ क्रिएशन पॅरलली एकीकडे होत राहतं. चांगलं काम करा, भरपूर काम करा, भरपूर पैसे कमवा आणि त्यातले भरपूर पैसे गुंतवणूक देखील करा. असं सिंपल स्ट्रॅटेजी आपण वापरली, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. तुम्ही जर सुरुवातच लवकर केली लाईफमध्ये, तर नथिंग लाइक इट. सो फ्लेक्सी कॅपमध्ये जी काही फ्लेक्सिबिलिटी आहे, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायची, ते काम फंड मॅनेजरला मी देऊन टाकलंय. मी ग्रोथ स्ट्रॅटेजी वापरलेली आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे, की सातत्य जर मी ठेवलं इन्व्हेस्टमेंटचं, तर तो जो माझा स्नोबॉल आहे, म्हणजे एखादा स्नोबॉल जेव्हा डोंगरावरनं खाली येतो, बर्फाळ, तर तो मोठा-मोठा होत जातो, कारण त्याला अजून-अजून बर्फ चिटकत जातो. तसाच माझा पोर्टफोलिओ हा धडाधड वाढत जाणार आहे. सो एकदम सिंपल आहे. खूप काही करायचं नाहीये. नक्की काय करायचंय ते पण आपण बघणार आहोत. लेट अस लुक ॲट दी ॲक्शन स्टेप्स. सो पहिली ॲक्शन काय घ्यायची आहे, की 1 किंवा 2 चांगले फ्लेक्सी कॅप फंड्स तुम्ही सिलेक्ट करा. एक्सपर्टचा ओपिनियन घ्या. जो कोणी तुमच्या गावातला एक्सपर्ट आहे, त्याच्याशी संपर्क साधा. त्याच्याबरोबर बसा, चर्चा करा. त्यांनी जर सांगितलं हा फंड चांगला आहे, तर हे समजून घ्या, की हा फंड चांगला का आहे? व्हॉट इज गुड अबाउट इट? व्हॉट इज द पास्ट परफॉर्मन्स? हे सगळी त्याच्याबरोबर चर्चा करा. कृपा करून डी-आय-वाय म्हणजे डू इट युअरसेल्फ ही मेथड वापरू नका. कुठल्यातरी ऑनलाईन ॲपवरती टॉप परफॉर्मिंग फंड्स वगैरे अशा याद्या बघून गुंतवणूक करू नका. खूप वेळा तिथे आपली फसगत होण्याची शक्यता असते. रँडम टिप्सवरती जाऊ नका, राइट? सो एक्सपर्टचा वापर करा. हे चेक करा, की तो स्वतः त्याच्यात गुंतवणूक करतोय का नाही आणि मग तुमचा निर्णय घ्या. छोटी रक्कम असेल चालेल, ₹500, ₹1000 जे तुम्हाला जमेल तिथपासून सुरुवात करा. माझी जर मदत तुम्हाला हवी असेल फंड सिलेक्शनला किंवा ती गुंतवणूक राबवण्यासाठी, तर तुमच्या स्क्रीनवर नंबर्स दिसतायत. तिथे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता
अँड आय विल बी रिअली प्रिव्हिलेज टू सर्व्ह यू. राईट. एक प्रश्न मला पुन्हा विचारायचा आहे, की तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये, ग्रोथमध्ये इंटरेस्ट आहे का? राईट. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर सोशल मीडियावरती मला फॉलो करा. कारण मी फायनान्शियल लिटरसी रिलेटेड कंटेंट बनवत असतो. माझा 25 वर्षाचा जो काही अनुभव आहे, माझ्याकडे जे काही ज्ञान आहे, ते वापरून जर तुम्हाला 1% जरी फायदा झाला, तरी मला असं वाटतं, की मी माझ्या आयुष्याचा जे काही उद्देश आहे, ते फुलफिल करतोय. त्यामुळे मला फॉलो करा आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंट मी तुमच्यासाठी आणत राहीन, जेणेकरून तुमचा फायदा होईल अँड वी कॅन ग्रो टुगेदर. राईट. ॲक्शन स्टेप नंबर 2 काय आहे? तर ऑटो डेबिट लावा. एस-आय-पीचा वापर करा. एस-आय-पी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. विल पॉवरवर अवलंबून राहू नका, की दर महिन्याला मी थोडे-थोडे पैसे टाकीन. डोंट डू दॅट. कमी पैसे टाकले तरी चालेल, बट एस-आय-पी इज व्हेरी पॉवरफुल आणि आज भारतीयांना ह्याची पॉवर कळत चालली आहे. साधं उदाहरण घ्यायचं तर जानेवारी 2026 या एका महिन्यात आपण सगळ्या भारतीयांनी मिळून 31,000 कोटी रुपये स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले. कशाच्या माध्यमातनं? एस-आय-पीच्या. इतकं हे प्रभावी माध्यम आहे, इतकं हे पॉप्युलर माध्यम आहे. त्यामुळे त्याचा अवलंब करा. कारण त्याच्यामध्ये जे रुपी कॉस्ट एव्हरेजिंग होणार आहे, ते खूप महत्वाचं आहे आणि त्यांनीच ही सगळी वेल्थ क्रिएशन होणार आहे. ॲक्शन स्टेप नंबर 3 दरवर्षी तुमची एस-आय-पी 10 ते 20% वाढवा. तुम्ही जर नोकरी करत असाल, अप्रेझलमध्ये तुमचं इन्क्रिमेंट झाली, तर एस-आय-पी वाढवा. तुम्ही जर जॉबमध्ये नसाल आणि तुमचा धंदा असेल, व्यवसाय असेल, तर तिथे पण तुम्ही जशी-जशी व्यवसायात तुमची बरकत होईल, तसं-तसं तुमची एस-आय-पी दरवर्षी वाढवली पाहिजे. स्टेप अप एस-आय-पी आज उपलब्ध आहे. खूप प्रभावी माध्यम आहे. सो यूज इट टू द बेस्ट पॉसिबल ॲडव्हांटेज. वर्षातनं एकदा रिव्ह्यू करा पोर्टफोलिओ. पुन्हा-पुन्हा रोज ॲप उघडून बघू नका. पुन्हा-पुन्हा मार्केट बघू नका. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या 25 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतो, तुमचा पोर्टफोलिओ हा अंघोळीच्या साबणासारखा असतो. तुम्ही जेवढ्या वेळा त्याला हात लावाल, तेवढा तो छोटा होत जाणार आहे. ही आपल्या मेंटल गेम आहे सगळा. सो बघू नका. पोर्टफोलिओकडे पुन्हा-पुन्हा उघडून बघण्यात आज माझे किती वाढले रे, आज किती कमी झाले रे, आज तिकडे काय झालं, ट्रम्प काय बोंबलला, त्यांनी अजून कोणाला उचलला का व्हेनेझुएला सारख्या आयटमला. ह्या सगळ्या बातम्या ह्या सातत्याने आपल्याला मिळतच राहणार आहेत आणि त्याचा परिणाम शॉर्ट टर्ममध्ये मार्केटवर होणारच आहे. पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. कारण आपला अप्रोच हा लाँग टर्म असला पाहिजे. सो डोंट वरी, डोंट लूक ॲट द मार्केट, डोंट लूक ॲट युअर पोर्टफोलिओ अगेन अँड अगेन. दॅट विल बी अ बिग मिस्टेक दॅट आय विल से. काही चुका आहेत ज्या आपण अव्हॉइड केल्या पाहिजेत. माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला त्या चुका सांगतो. सो फर्स्ट मिस्टेक टू अव्हॉइड इज शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी चुकता, की बाबा माझ्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर फायदा आलाय किंवा मार्केट आता फार वाढून गेलं रे बाबा, मग थोडेसे पैसे मी काढून घेतो बाहेर. ह्यानी तुमची कंपाऊंडिंगची सायकल ब्रेक होणार आहे. हे कधीच करायचं नाही. ही पहिली चूक आहे. दुसरी चूक काय आहे? तर एस-आय-पी मध्ये पॉज करणं. लोकं काहीही करतात. माझ्याकडे आज 2300 गुंतवणूकदार आहेत. त्यांना मी हेच शिकवत असतो, की रँडमली एस-आय-पी चालू किंवा बंद नका करू. हा फंड मेरा परफॉर्म नाही कर रहा है. आज माझ्याकडे पैसेच नाहीये. आज काय मला दुसरीकडे लोन फेडण्यासाठी ई-एम-आय पाहिजे. ह्या सगळ्या भानगडी करू नका. एस-आय-पी सातत्याने चालू ठेवा. जर तुम्हाला पैशाची चणचण भासली, जर काही अडचण आली, अमाउंट कमी करा, पण एस-आय-पी बंद करू नका. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज जे एव्हरेजिंग होणार आहे एस-आय-पी मध्ये ते कुठल्याही दुसऱ्या माध्यमातून होत नसतं. हे लक्षात ठेवा. मिस्टेक नंबर 3 वारंवार फंड बदलणे. आज एक अनफॉर्च्युनेट ट्रेंड मला मार्केटमध्ये दिसतो, की टॉप परफॉर्मिंग फंड्स हे विकले जात आहेत. याला पुश केलं जातंय. जेव्हा रिटर्न्स पुश होतात, तेव्हा नेहमी इन्व्हेस्टमेंटमध्ये गडबड होणार आहे हे लक्षात घ्या. आपल्याला रिटर्न्सवर फोकस नाही करायचंय. आपल्याला फोकस करायचंय लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. मी एक अभ्यास केलाय, त्याच्या बेसिसवर कधीतरी मी तो शेअर पण करेन तुमच्याशी. हे मी सांगू शकतो, की या वर्षीचे टॉप 5 परफॉर्मिंग फंड्स त्याच्यात जर तुम्ही गुंतवणूक केली, तर पुढच्या 1-2 वर्षात ते बॉटम 5 किंवा लोअर साइडला पोहोचलेले असतात. असा असंख्य वर्षाचा डेटा माझ्याकडे आहे. त्यामुळे टॉप परफॉर्मिंग फंडच्या मागे लागू नका. एक्सपर्टचा ओपिनियन घ्या आणि एक्सपर्टचा हात धरून चाला. कारण जर एखादा माणूस श्रीमंत झाला असेल आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तर तो ऑलरेडी तिथे पोहोचलाय. त्याच्या पावलावर पाऊल दिलं, की आपण इझिली श्रीमंत होतो. फ्लेक्सी कॅप फंड आपण इथे या उदाहरणात वापरलाय. ईझी आहे, कोणालाही समजण्यासारखं आहे. यू डोंट हॅव टू सिलेक्ट फंड्स. त्याच्यात गुंतवणुकीचं सातत्य करा. वर्षातनं एक रिव्ह्यू इनफ आहे.
मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा ते बघायची गरज नाही. चौथी मिस्टेक जी लोक करतात ती म्हणजे फिअर ऑफ लुझिंग आउट. हे फोमो होतो, हाईप होते, कुठेतरी कोणतरी एखादं रील टाकतो, ये फंड ने मेरे को बहुत पैसा दिया, किंवा आपलाच कोणीतरी मित्र असतो, तो काहीतरी सांगतो की अरे जगातला सगळ्यात भारी फंड हा आहे, माझ्याकडे आहे, मला असं ते बघून उड्या मारू नका लगेच. तुमचं स्वतःचं थिसिस काय आहे? तुम्ही गुंतवणूक का करताय? कशासाठी? फायनली ते पैसे तुम्हाला कशासाठी वापरायचे? मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे, लग्नासाठी ह्याच्यावरती अटळ राहा. कीप युअर थिसिस अलाइव्ह आणि तुमचं टाइम होरायझन पाळा. जर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करताय, अजून 15 वर्ष तुम्हाला रिटायरमेंटला आहे, तर मध्ये काहीच कारण नाही, कोणी पण काही सांगितलं तरी तो बदलायचा. जोपर्यंत तुम्ही ज्याला कन्सल्ट करताय, जो तुमचा एक्सपर्ट आहे, तो तुम्हाला सांगत नाही. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की बदलावं, तर त्याच्याशी एकदा चर्चा करा आणि मग हा निर्णय घ्या. कारण ह्या चुका केल्यामुळेच लोकांचं वेल्थ क्रिएशन होत नाही, हे मी अनेक वर्षांपासून बघतोय. एक छोटासा माइंडसेट स्विच मी तुम्हाला सजेस्ट करतोय. असं होणार आहे रिअल लाईफमध्ये, की तुम्हाला कधीतरी अशी इच्छा होणार आहे, की "अरे यार, थोडा पैसा निकाल लेते, थोडा प्रॉफिट बुकिंग कर लेते." अशी इच्छा झाली, की स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, की ही जी काही रक्कम मी बाहेर काढणार आहे आज, जी काही माझी आता गरज आहे, मला गाडी घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल. तर ही रक्कम मी त्या शॉर्ट टर्म माझी काही इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी पैसे काढू आणि माझी ती कंपाउंडिंगची साखळी तोडून टाकू, कंपाउंडिंगची कंटिन्युइटी तोडून टाकू, की माझ्या लाँग टर्म फ्रीडमसाठी ही बाजूला ठेवू. हे खूप अत्यंत गरजेचं आहे. आज मी फायनान्शियली फ्री झालोय, मी 100 दिवस व्हॅकेशन घेऊ शकतो. अशा टाइपची लाईफस्टाईल मी अफोर्ड करू शकतो आणि मी पूर्णपणे पॅसिव्ह इन्कमवर जगू शकतो. हे कशामुळे झालंय? कारण मी या चुका टाळल्या आहेत आणि त्याच बेसिसवर मी तुम्हाला हे सांगतोय, की नेहमी लाँग टर्मचा विचार करा. शॉर्ट टर्म आपल्याला माहित नाही काय घेऊन येईल आपल्यासमोर. ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण लाँग टर्ममध्ये नेहमी मार्केट परफॉर्म करतात आणि म्युच्युअल फंड्सनी रिटर्न्स दिलेले आहेत. राइट? सो एक लेसन तुम्ही जो आज शिकला या व्हिडिओमधनं, तो शेअर करा कॉमेंटमध्ये. तो कुठलाही असेल, व्हॉटएव्हर. जर तुम्ही तो शेअर केला, तर मला कळेल की तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, तुमची कमिटमेंट किती आहे टू इम्प्रूव्ह युअर फायनान्शियल लिटरसी. ज्या लोकांना अजून हायर लेव्हलचं नॉलेज पाहिजे, कन्सिस्टंट एक प्रोग्राम पाहिजे, त्या लोकांसाठी तुम्हाला एक संधी मी देतोय. याच महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात मी पुन्हा एकदा मेंबरशिप ओपन करतोय. सध्या मेंबरशिप बंद आहे. जॉइन दी वेट लिस्ट. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय. पटकन जॉइन करा. सेकंड टाइम मी आता माझी कम्युनिटी ओपन करतोय. त्यामुळे हा तुमचा चान्स आहे. यू कॅन जॉइन दी कम्युनिटी अँड कीप लर्निंग. एक ऑनगोइंग प्रोग्राम तिथे आपला फायनान्शियल लिटरसीचा असणार आहे. राइट? हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ व्हॅल्यू मिळाली असेल, तर अशा एका मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. जो श्रीमंत झाला की तुम्हाला आनंद होईल. राइट? अशा एका मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तो नक्की तुम्हाला दुवा देईल, की यार क्या भेजा है मेरे को, मजा आ गया. राइट? पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन या आपल्या सीरीजमध्ये लॉज ऑफ कंपाउंडिंगमध्ये. ज्या लोकांनी हा व्हिडिओ इथवर बघितलाय त्यांना धन्यवाद. मला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून हे बघताय, Facebookवर आहात, तुम्ही YouTubeवर आहात, जिथून कुठून बघतायत, धन्यवाद. तुमची फायनान्शियल लिटरसी जर तुम्हाला कन्सिस्टंटली इम्प्रूव्ह करायची असेल, तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, मला फॉलो करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने व्हिडिओ मी बनवत राहतोय. ही सीरीज आपली चालू राहणार आहे. बरेच व्हिडिओ मला याच्यात बनवायचे. या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्याबरोबर असाल तर धन्यवाद. दॅट शोज दॅट यू आर कमिटेड टू ग्रोइंग युअरसेल्फ. यू आर कमिटेड टू गिव्हिंग युअरसेल्फ द बेस्ट पॉसिबल लाईफ आणि गिव्हिंग युअर फॅमिली ऑल्सो द बेस्ट पॉसिबल लाईफ. थँक यू. टेक केअर. हॅव एन अबंडंट लाईफ. पुन्हा भेटूया.